मार्कडवाडीमधून सदाभाऊ खोत बोलतायत, आपण थेट जाऊया. गावातली माणसं कशी उन्हा तानामध्ये राबतात बघावं, ते कशी हाला अपेष्टामध्ये जगतात ते बघावं, त्यांचं खळं कसं लुटलं जातं या आणि त्याच्या हातात एंडो सल्फानचा डबा येतो या त्यानं बघायला यावं. खळं कोण लुटतं या त्याला कळावं म्हणून गावाला यावं. पण मार्कडवाडी गाव भाग्यवान आहे, खळं लुटणारा गावात आला. केवढं भाग्यवान पडळकर साहेब. आम्ही ह्यांना म्हणायचं, अरे दिवसा ढवळ्या तुझं खळं हे लुटतं या, त्यामुळं तुझ्या बापाच्या अंगावर धडूत कपडा येणा झाला या. ते म्हणायचं ते गावल कुठं. पण मार्कडवाडी बादर आहेत, त्याला गुलवत 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 बरोबर गावाकडे आणलं. आता इंडियातला मोठा चोर राहुल बाबा भी येणार आहे. पण ती येताना एक बोर्ड लावून ठेवा, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, कसा गावाकडे आला स बाबा. म्हणजे राहुल बाबा कुठं जात होत, अमेरिकेला, जपानला, रशियाला. त्याला माहीतच नाही की या इंडियामध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घरं आहेत. राहुल बाबा, आम्ही बी तुमचं स्वागत करू, हाय असाच मंडप ठेवू, तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू, कारण गावाकडच्या मंगल अष्टका ऐका जरा कशा असत्या त्या. पण त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाचं, मेरी शादी कब होगी, जब मैं पंतप्रधान बनने के बाद होगी. मार्कडवाडी गाव हुशार आहे. इथं पडळकर साहेब सांगतील, त्यांना बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची आहे. बिचाऱ्याचं लगीन झालं पाहिजे. पोलिसांना मी विनंती करतो, त्यांना 2 डबं मांडून देते, बॅलेट पेपरवर मतदान होऊन दे, तो गडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि अक्षता बी इथंच टाकतो. पण पवार साहेब लय हुशार आहे. त्याच्या लक्षात आलंय की आपण हरायला का लागलो, हरायला का लागलो त्याच्या लक्षात आलं या. आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसलं. का बसलं? पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली या 50-60 वर्षात. पहिल्यांदा ते गैवर घालायला गावात आलं या. पण त्याला कसं गैवर घालायचं आपण सांगितलं पाहिजे. आपल्या गावगाड्यात असतो का नाही गैवर, आता तुला कोण आहे का ग, पुन्हा मग एखादा जवळचा असला तर म्हणतो, आता मी कसा जगू, कसा राहू. काय त्याला सांगितलं पाहिजे, असा गैवर घाल. मग आपण म्हणायचं, बॅलेट पेपरचं तुला कशी आठवण येते या, इव्हन मशीन तुझा कसा घात केला या. आता यांचा गैवार कार्यक्रम चाललाय. अरे नव तंत्रज्ञान हे आणलं कुणी, राजीव गांधीनं आणलं. त्यावेळी हे म्हणायचे, टीव्ही आम्ही आणला, टेलिफोन आम्ही आणला, लाईटवर रेल्वे आम्ही आणली, पुलं
आम्ही आणले, विमान आम्ही आणलं, ईव्हीएम मशीन आम्ही आणलं, आणि आता आपण पाहतोय सदाभाऊ खोत यांची मार्कडवाडीमध्ये सभा सुरू आहे. खरं तर मार्कडवाडी हे गाव राज्याच्या राजकारणामध्ये आणि ईव्हीएमच्या अनुषंगानं खरं तर प्रचंड चर्चेत आलेलं आहे. शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी मार्कडवाडीला भेट दिली होती, त्यावरून सुद्धा सदाभाऊ खोत यांनी टीका केलेली आहे. तर राहुल गांधी यांचं नाव घेत सुद्धा त्यांनी टीका केली आहे. राहुल गांधी इंडियातील मोठा चोर असं सदाभाऊ खोत म्हणालेत. राहुल गांधींच्या लग्नावरूनही खोतांनी टोले लगावलेले आहेत. तर ही दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी स्वागत करण्यात आलं सदाभाऊ खोत यांचं आमदार गोपीचंद पडळकर यांचं आणि सोबत राम सातपुते यांचं जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करण्यात आली. मार्कडवाडीतली ही दृश्य आपण पाहतोय. मार्कडवाडीमध्ये सदाभाऊ खोत यांचं भाषण हे सुरू आहे. महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तो दे भोपळा होता. कुठला पैलवान आलाय? अरे नवं तंत्रज्ञान तुम्ही आणलं. ईव्हीएम मशीन कुणी आणलं? काँग्रेसनं आणलं 2004 ला. त्यावर तुम्ही निवडणुका लढवल्या. केंद्रामध्ये 10 वर्ष सत्ता तुम्ही भोगली, राज्यात 10 वर्ष सत्ता तुम्ही भोगली, आणि आता म्हणायला लागले ईव्हीएम मशीन गडबड करतया. मग तुमची पोरगी निवडून लाखानं आली तेव्हा ईव्हीएम मशीन चांगलं. रोहित पवार गेल्या वेळी निवडून आलं, ईव्हीएम मशीन चांगलं. गेल्या वेळी 2019 ला तुम्ही सगळे निवडून आला. उद्धव ठाकरेला बिचाराला कळलं नाही. ते मातोश्रीतच बसून होतं, त्याला माहीतच नाही बाहेर काय चाललाय खेळ. त्याला दाखवलं गाजार मुख्यमंत्री पदाचं. ते बी गेलं आपल्या गावाकडे, नाही का शेळीच्या पुढं मुगार धरल्यावर शेळी पळत सुटती, ते पळालं. पवार साहेब हुशार, त्याला माहित होतं शोगडी आजारी आहे आणि त्यात आला करोना. पवारानं त्याला सांगितलं तू बाहेर पडशील तर तुझं सगळंच जाईल, पैसा अडका, तू बघत गप ते जपून बस, तुला लागल तेवढं पोच करतो. त्याला केलं चिल्लर पोच आणि पोत्यात नोटा हाणल्या हिनी. ते फसलं, ते बिचारं बाहेरच निघालं नाही. मग उद्धव ठाकरे कशावर निवडून आलं तर त्याचं गडी ईव्हीएम वर. ते चाललं, काँग्रेसचं ईव्हीएमचं गडी चाललं, सरकार बनवलं ते चाललं, लोकसभेला तुम्ही निवडून आला ते चाललं. त्यावेळी काय म्हणले? महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की हे सरकार घालवायचं म्हणून मतं दिली. तेव्हा सुद्धा फेक नेरेटिव्ह तुम्ही पसरला. परवा 2 दिवसापूर्वी आकडेवारी आली, आम्हाने 56 लाख मतं पडतात. माझ्याकडे ती आकडेवारी आहे. मला वाटतं काय गणित बी भारी आहे. ते म्हणले 2024च्या लोकसभेमध्ये आणि आत्ताच्या विधानसभेमध्ये आम्हाने मतं पडली 58 लाख. मग आमचं 10च गडी कसं निवडून आलं? दादाला पडले 56 लाख, 41च कसं निवडून आलं? अरे लोकसभेला भाजपला 1.5 कोटी होती, 9 निवडून आली.